दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी झाली। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिली गेली। दुसऱ्या बाजूला मागील लोकप्रतिनिधी की जे केंद्रामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होते आणि आरोग्य राज्यमंत्र्याच्या विरोधामध्ये एक सामान्य कार्यकर्ता अशी निवडणूक जरी असली, परंतु त्यांनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे केलेलं कामकाज आहे ते कामकाज या मतदारसंघामध्ये अतिशय त्रासदायक ठरणारं असं कामकाज आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असताना कांद्या निर्यातीच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा बेरोजगारांसाठी कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा आपल्या मतदारसंघामध्ये कसं येईल याकडे लक्ष दिलं नाही। आरोग्य राज्यमंत्री असताना या आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा कशा चांगल्या पद्धतीने निर्माण करता येतील याकडे लक्ष दिलं नाही। नवीन हॉस्पिटल या भागामध्ये आले नाही किंवा हे ते हॉस्पिटल अद्ययावत करून त्या ठिकाणी पुरेशी कर्मचारी, पुरेसा आरोग्य औषध साठा कसा जनतेला उपलब्ध होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा लोकांशी संपर्क त्यांनी ठेवला नाही आणि त्यामुळे प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये मी ज्या वेळेस या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळेस माझ्या निदर्शनास आला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेईल आणि त्यामुळे जरी मी सर्वसामान्य उमेदवार जरी असलो तरी धनशक्तीला ही सर्वसामान्य जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मला वाटतं। अनेक मतदारसंघातले प्रश्न आहेत। बराचसा भाग हा नांदगावपासून मनमाड असेल, लासलगाव असेल, निफाड असेल ह्या ठिकाणी रेल्वे मार्गाला जोडणारा भाग आहे। या रेल्वे मार्गावरती असणारे अनेक थांबे रेल्वे गाड्यांचे करोना काळापासून बंद आहेत। सर्वसामान्य जनतेची विनंती होती की हे मार्ग हे थांबे परत चालू करावेत आणि त्याचबरोबर गोदावरी एक्सप्रेससारख्या ज्या गाड्या चालू होत्या त्या गाड्या पण बंद केलेल्या आहेत। अशा अनेक अडचणी या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सोडवण्यात यश आलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांना माहिती आहे की सर्वसामान्य माणूसच आपल्या दुःखाची काळजी करू शकतो आणि म्हणून त्यांच्यातला उमेदवार म्हणून मला नक्की मदत करतील आणि या धनशक्तीविरुद्ध मला म्हणजे या धनशक्तीला गाडून एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी देतील असं मला या ठिकाणी वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।